नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवमी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम या पाठ्यपुस्तकामध्ये आज आपण जो पाठ आहे लेखन कौशलम भाग 3 तो आज आपण पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखन कौशलम भाग 3 यावर आज चर्चा करणार आहोत। मागच्या पाठामध्ये आपण सर्मायाः शीलम नावाचा जो पाठ आहे तो पाठ आपण पाहिला। यामध्ये आपण जो लेखन कौशलम भाग 3 आहे तो लेखन कौशलम भाग 3 हा तो आज आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण लेखन 3 हा भाग आपण अभ्यासूया। तर या लेखन कौशल भाग 3 यामध्ये अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक संवाद आणि एक निबंध आणि यांच्या जे मंजुषा दिलेल्या आहेत खाली, त्या मंजुषा काय आहेत आणि कशा प्रकारचे उत्तर आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखन कौशल्याला स्टार्ट करूया। मंजुषातः शब्दान योजयित्वा संवादम पूरयत, की मंजुषामधून शब्दांना योजना योजावे आणि संवाद काय करायला पूर्ण करायचा आहे। सोबतच आपण आज त्यांचा अर्थही आज आपण पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थही पाहण्यासाठी तयार आहोत। तर संवादिनी म्हणजे हार्मोनियम आणि तालवाद्य म्हणजे हा तबला। तर या दोन्हीमधला हा संवाद आपण इथे पाहणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, संवादाला सुरुवात करूया। तर संवादिनी म्हणजे जे हार्मोनियम पेटी आहे ती तालवाद्य काय म्हणते बघा। संवादिनी काय म्हणते, समृद्ध अपि अद्य ग्लानः असि। समृद्ध हे बघा पहिलं समृद्ध म्हणजे हे मित्रा तू आज ग्लानः असि। ग्लानः म्हणजे उदास। तू आज कसा आहेस, उदास आहेस। तर तालवाद्यम काय म्हणतो बघा, आई अद्य शालायां संस्कृत दिनस्य कार्यक्रमः अभवत्, की आज शाळेमध्ये, शालायां म्हणजे शाळेत, संस्कृत दिनाचा कार्यक्रम अभवत म्हणजे होता। तत्र बालानां गीतगायन समये बहु ताडितः वादितः च अस्मि। तत्र म्हणजे तेथे शाळेमध्ये बालकांनी गीतगायन समये गीत गाण्याच्या वेळी मला भरपूर ताडितः म्हणजे काय केले, ताडिले म्हणजे वाजवले आणि ताडितः म्हणजे मारले आणि वाजवले अस्मि म्हणजे। तर संवादिनी काय म्हणते बघा, आम होय, अहमपि तत्र अभवम मी पण तेथे अभवम म्हणजे होते। बालेसह स्वर तालयुक्ता अहमपि अगायम आणि बालकांसोबत मी सुद्धा स्वर आणि तालाने युक्त मी पण काय करत होती, गात होती। असं म्हणल्यानंतर तो जो पेटीवाला आहे, तबला जो आहे, तबला काय म्हणतो पहा, काय म्हणतो की परंतु त्वम न ग्लाना असी, परंतु तू काय नाही आहेस, ग्लाना म्हणजे उदास नाही आहेस। हास्ययुक्तम तव वदनम उल्लसती, की हास्याने युक्त असलेले तुझे जे वदन आहे, चेहरा आहे, ते उल्लासित दिसत आहेस। तर संवादिनी काय म्हणते बघा, मित्र त्वाम वादकाः ताडयन्ति, तुला वादकाने काय केलेले आहे, ताडयन्ति म्हणजे मारलेले आहे, वाजवलेले आहे। अतः त्वम ग्लानः भवति, त्यामुळे तू काय कसा आहेस, उदास आहे। परंतु माम तू अतीव कोमलतया वादयन्ति, परंतु मला तर भरपूर कोमलतेने काय केलेलं आहे, वादयन्ति म्हणजे वाजवलेले आहे। अतः अहम मधुरम गायामी, त्यामुळे मी कशी गाते, मधुरम म्हणजे गोड गाते। इदम मम हास्यस्य रहस्यम, हे माझ्या हसण्याचं काय आहे, रहस्य आहे। तर अशाप्रमाणे आपण हा जो पहिला संवाद आहे तो पहिला संवाद इथे पाहिला। तर विद्यार्थी मित्रांनो, तर पटापट आपण या जो मंजुषा आहेत, मंजुषामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा कोणती फर्स्ट आणि कोणती द्वितीय, कोणती तृतीय आहे ते आपण थोडंसं पाहूया। तर सगळ्यात पहिले जे पहिली रिकामी जागा आहे समृद्ध, त्याच्यावर 1 नंबर आपण देऊया। दुसरी रिकामी जागा आहे शालायाम, त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे बालानाम, चौथी रिकामी जागा आहे अभवम, 5वी रिकामी जागा आहे हास्ययुक्त,
हास्ययुक्तम, कितवी? 5वी, हास्ययुक्तम. 6वी आहे वादकाः, 6वा आहे वादकाः. 7वी आहे कोमलतया आणि हे 8वे नंबर आहे हास्यस्य. अशाप्रमाणे 8 रिकाम्या जागाचा हा जो संवाद आहे तो आपण इथे पूर्ण पाहिला. चला तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर एक निबंध आपल्याला इथे दिलेला आहे संगणकावर. थोडीशी माहिती दिलेली आहे ती आपण माहिती पाहूया. तर संगणक काय बघा, इदानीं तने काले संगणकः भोजनम इव आवश्यकः. तर आवश्यक ही पहिली रिकामी जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडा आपण इथे आवश्यकाला काय करूया, 1 नंबर टाकूया की आताच्या काळामध्ये जे संगणक आहे भोजनावरूनही कसं आहे, आवश्यक झाले आहे. संगणकस्य सहाय्याने बहुनी कार्याणी सुकराणी जातानी. हे बघा इथे 2 नंबर की जे संगणकाच्या सहाय्याने भरपूर कार्य जे आहेत, कार्याणी म्हणजे कार्य म्हणजे काम, सुकराणी जातानी सोपे जाते. गणन कार्यम भवतु वा अंतर्जाले. बघा तिसरी रिकामी जागा अंतर्जाले. मोजण्याचे कार्यसुद्धा आणि इंटरनेटवर अन्वेषणम पाहण्यासाठी, खोज करण्यासाठी सहतूर्णमेव कार्यम करोती. गणन कार्य पाहण्यासाठी तर आहेच, परंतु जे इंटरनेट आहे ते पाहण्यासाठी तुरंत काय होते, कार्य करते. पाहण्यासाठी इंटरनेट तुरंत कार्य करते. अधुना तस्य भ्रमणभाषः टॅब यंत्रम अंकसंगणकः एतानी. बघा 4था आहे एतानी रूपाणी प्रचलितानी. आता या जे भ्रमणभाषा आहे म्हणजे मोबाईल आहे, टॅब यंत्र म्हणजे टॅबलेट, टॅब आहे आणि अंकसंगणक जो अंकसंगणक म्हणजे जो कॉम्प्युटर आहे, असे भरपूर रूप काय आहे त्याचे प्रचलित आहे. यदि अंतर्जाल सुविधा विद्युत उपलब्धी वा नस्तः तर्हि बघा संगणकस्य कार्यम न भवति. बघा जर अंतर्जाल सुविधा विद्युत उपलब्धी न वा, जर इंटरनेटची सुविधा आणि विद्युत उपलब्धी म्हणजे लाईटची सुविधा जर नसली असती तर काय झालं असतं, संगणकस्य कार्यम न भवति. संगणकाचे कार्य झाले असते का? बघा 5वी रिकामी जागा आहे संगणकाचे कार्य झालेच नसते. तदा मनुष्यः असहाय्यः भवति. तेव्हा मनुष्य कसे झाले असते, असहाय्य झाले असते. मनुष्याला कोणतेही काम भेटलं नसतं. तस्य अत्याधिको उपयोगेन आरोग्यविषयका बघा समस्या प्रादुर्भवती. की त्याचा जर जास्त आपण विस्तार केला कुणाचा, त्या आपल्या जास्त जर आपण हे केलं तर आपल्याला त्याचा विस्तार होणार का? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे काय म्हटलेलं आहे, त्याचा जर अधिक उपयोग घेतला तर आरोग्याविषयी काय निर्माण होते, की समस्या निर्माण होतात. काय होती? समस्या निर्माण होतात. बघा संगणकाचा अधिक उपयोग केल्यावर आरोग्यविषयक अशा समस्या निर्माण होतच असतात. किंतु तस्य संगणकस्य, तस्य म्हणजे कोणाचं, की संगणकस्य. बघा शेवटचं आहे तस्य संगणकस्य सहाय्येन अस्माकं प्रगती एव. परंतु संगणकाच्या सहाय्यानेच आपली काय आहे, प्रगती आहे. तर अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी ह्या इथे पाहिलेल्या आहेत. अशाप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा हे 2 संवाद तुम्हाला समजलेच असतील. पुन्हा एकदा आपण पुढच्या पाठाला म्हणजेच भाषासूत्रम 3 हा लवकरात लवकरच घेऊन येऊया. तोपर्यंत हे 2 संवादांचा उपयोग अत्यंत सुंदर रूपाने करायचा आहे. त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला कराव्यात. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.